भगवंताची कृपा आपल्यावर होते. का वाचायची ज्ञानेश्वरी? कारण की सर्व ग्रंथात श्रेष्ठ जर कोणता ग्रंथ असेल ना, ते म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाम म्हणे ग्रंथ, नाम म्हणे ग्रंथ, नाम म्हणे अनुभवावी. का वाचायची ज्ञानेश्वरी? कारण महाराज मूर्खाचा मूर्ख असू द्या, दगडासारख्या बुद्धीचा असू द्या, तरी त्याला ज्ञान होत. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. का वाचायची ज्ञानेश्वरी? अहो ज्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, त्या जनाबाई म्हणतात, वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. आपल्या का वाचायची ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी वाचल्यावर माझ्यासारखं लेकरू कीर्तन करू शकतो. मी कीर्तन करायला उभा राहिलो म्हणजे मी कोणत्या संस्थेत गेलो तर नाही. दुसरी पासून म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे. वडिलांचं मार्गदर्शन आहे आणि मारुती रायाचं नित्य नेमानं भजन आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे आणा. तुम्ही म्हणता लेकर परमार्थाकडे आणून आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर सगळेच कीर्तनकार व्हायलेत का? अहो त्यांना नाही कीर्तन करू द्या, नाही टाळ वाजू द्या, नाही प्रॉपर्टी कमू द्या, नाही 2 एकर कमू द्या, पण नारदाच्या गादी उभा राहून तुम्हाला 2 शब्द देतो की एक म्हणजे जी बापाची आहे ती तरी विकणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार नाही. तुम्हाला वाटत असेल आपल्या लेकरानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावा, तर आता आपल्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय या जीवनाचं कल्याण नाही. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे आणा. विठ्ठल या बंगात जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या एकाच ठिकाण जागा आहे त्याच्या माता पिताला धन्यता देतात. त्याच्या माता पिताला धन्यता देतात. तुम्ही म्हणता महाराज आम्ही रात्रंदिवस जागे आहोत. कीर्तनात जरी झोप लागली तशी लागतीच म्हणा. होय लागते का नाही? लागतीच म्हणा. पण घरी गेल्यावर आम्ही 2-2 वाजता मोबाईल पाहतो म्हणजे आम्ही रात्रंदिवस जागे आहोत. जागे आहोत. आपण जर जागे असतो तर सकाळच्या काकड्यात नामदेवराय कशाला म्हणले असते? काय म्हणले? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा
आम्ही तर जागे आहोत, पण संतांना ज्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या ठिकाणी आपण जागे नाहीत. म्हणजे आपण संसाराच्या ठिकाणी जागे आहोत, म्हणून संत आपल्याला जागा करतात. जागा राहून काय करा, स्मरण करा पंढरीनाथा, त्या भगवंताचं नामच स्मरण करा. कारण की हा देह आपल्याला भजन करण्यासाठी मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. जसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा, तसा आपल्याला नरदेह सापडला आहे. एवढा सुंदर नरदेह दिलाय कारण अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे अनिक हे ज्ञान, नाही कोठे अनिक हे ज्ञान. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे. पण महाराज, आम्ही भजन सोडून सगळं काही करायलो, भजन सोडून दुसरं काही केलं. जन्मवाया नाही तरी गेला, जन्मवाया नाही तरी गेला, जन्मवाया नाही तरी गेला. याच देही घडे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. बरोबरी दुरावची दुरी हरिता भरभरी, दुरावची दुरी नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. हरिता बरोबरी दुरावची दुरी हरिता भरभरी, दुरावची सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. म्हणून आम्ही तुम्हाला उपदेश करून सांगतोय की बाबांनो, तुम्ही भजन करा. कारण आपलं हितच याच्यात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. म्हणजे आपलं हित कशात आहे, तर त्याचं भजन करण्यात. भजन सोडून दुसरं काही केलं तर आपला जन्म वाया जाईल. फक्त तुकोबरायचं म्हणतात का हो? पुन्हा काही पुरावा आहे? तर माऊली सुद्धा हरिपाठात म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेरजार हरिविन. तर हा संसार लटिकाय, व्यवहार खोटाय. म्हणजे आपलं हित याच्यात नाही. म्हणजे आपलं हित कशात आहे? कशात आहे? तर त्याचं भजन करण्यात. आणि ज्यानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहून भजन केलं, त्याच्या माता पिताला तुकोबराय धन्यता देतात. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात. ताई
धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता आपली आईचा दोषे जागता आपली आईचा दोषे जागता आपली आईचा दोषे लागता आपली आईचा दोषे लागता आपली आईचा दोषे जागता आवा आपली आईचा दोषे जागता आपली आईचा दोषे लागता आपली आईचा दोषे लागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कोळी कन्या पुत्र होती जय कोळी कन्या पुत्र होती जय कोळी कन्या पुत्र होती जय कोळी कन्या पुत्र होती आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया अहो त्यांची माता पिता धन्यता म्हटल्यावर तुकोबरायाला लोकांनी प्रश्न विचारला. तुकोबराय एक जबरदस्त शंका निर्माण झाली आहे. आत्महित प्राप्त करून घ्यावं मुलांनी व धन्यता मात्र त्याच्या माता पिताला हे कसं काय वाटतं तुम्हाला? या उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की आपोलिया हिता जो असे जागता धन्य तो तत्वता महापुरुष. एखादा पैलवान असेल तो कुस्तीत विजयी झाला तर त्याच्याच बद्दल टाळ्या वाजतात, त्याला धन्यवाद धन्यता दिली जाते. एखादा वक्ता असेल तर त्याच्याबद्दल टाळ्या वाजतात. एवढंच नाही तर धन्यवाद धन्यता त्यालाच दिली जाते. आणि एखादा जवान पुरुष असेल, आपल्या हिताचे ठिकाण जागा असेल, पुण्यवान असेल, हरिभक्त असेल तर त्याला धन्यता न देता त्याच्या माता पिताला धन्यता देतात. आणि तुकोबराय म्हणतात हेच बरोबर आहे. शास्त्राच्या दृष्टीने थोडा जर विचार केला तर आपल्याला शंकास्पद वाटेल, पण तुकोबराय म्हणतात हेच बरोबर आहे. आपण कार्यक्रम आपल्याला भाव पाहावा लागन. करा भजन विठाला. कालच गुरुजीच्या पाठात विषय झाला कार्यकारी भाव. एखादा घट असेल तर त्या घटाला धन्यता द्यायची का त्या कुंभाराला? एखादा चित्र असेल तर त्या चित्राला धन्यता द्यायची का त्या चित्रकाराला? कारण की त्यानं ते बनवलं आहे. मग त्या एखादा मुलगा असेल, हरिभक्त असेल, सज्जन असेल, त्याला धन्यता द्यायची का त्याच्या माता पिताला? त्याच्या माता पिताला. कारण की घट हे काय आहे? कार्य आहे. आणि कुंभार हे कारण आहे. चित्रकार हे कारण आहे आणि चित्र हे कार्य आहे. तसं माता पिता हे कारण आहे आणि मुलगा हे कार्य आहे. एवढंच नाही तर कुंभार चांगला तर घट चांगला, चित्रकार चांगला तर चित्र चांगलं आणि माता पिता चांगले तर पुत्र चांगला.
नाही तर एका ठिकाणी मी अभंग घेतला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमट, जसं पेराळ तसंच उगवते. कीर्तन संपल्यावर मला एक वर्ग भेटला आणि त्यानं माझ्या हाताला धरलं. तो म्हणला, महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना. बोलता बोलता एखादा शब्द केला काय बा. तो म्हणला, महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं काय झालं. तो म्हणला, महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसंच उगवतंय. मी म्हणलं बरोबर आहे. तो म्हणला, महाराज आम्ही भुईमुगाचा शेंगदाणा पेरल्या, त्याला टरफल कुठून येतं पहा. त्यानं डोकं कसं लावलं. त्यानं डोकं कसं लावलं पहा. तुम्हाला एक डोक काही त्यांना खोकेच असते. त्यानं डोकं कसं लावलं पहा. तो म्हणला टरफलाच काय समज. आम्ही भुईमुगाचा शेंगदाणाच पेरलाय, शेंगदाणाच यायला पाहिजे. कोणला कसं काटवायचं आम्हाला माहित. मी म्हणलं फुकट नाही, घरी नी पाया पड, 500 रुपये दक्षिणा दे, चहा पाज, मग सांगतो. त्यानं नेलं घरी. त्या पाया पडला, 500 रुपये दक्षिणा दिली. मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा आण. तो म्हणला, महाराज चहाचं बिस्किट नाही. मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव, मला फक्त चहा आण. तो म्हणला चहाच आहे महाराज. मी म्हणलं मला फक्त चहा. तो म्हणला चहाच आहे. मी म्हणलं मला कप बी नको, नुसता चहा. तो म्हणला मग महाराज कपाशिवाय चहा कसा येईल. मी म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. तो म्हणला महाराज तुमच्याकडे नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का फुकट 500 रुपये घातले का नाही. माता पिता जर चांगले तर पुत्र सुद्धा चांगला, आणि माता पिता अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. एका पेरूच्या बागेत एक मुलगा पेरू चोरत होता, आणि तेवढ्या त्या पेरूच्या बागेचा मालक आला आणि त्याच्या हाताला धरलं, एक कानसुलात टाकली. त्या पेरूच्या बागेचा मालक म्हणाला, तू पेरू चोरतोस, कालांतराने तू लोकांच्या घर फोडशील. कुठे आहे तुझा बाप, चल तुझ्या बाबाकडे. तो काय म्हणला महाराज माहिती का, माझे बाबा तुम्हाला घरी सापडणारच नाही. मग तो पेरूच्या बागेचा मालक म्हणला, कुठं वारीला गेले काय. महाराज तो पोरगा काय म्हणला महाराज माहिती का, बाप जर वारीला गेला असता तर पोरग काय चोरीला आला असता. मग कुठे तुझे बाबा. मग तो म्हणला, ते दुसऱ्या भांडीव दिसले का. तसं महाराज माता पिता जर अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. म्हणजे माता पितावर अवलंबून मुलगा असा झाला नियम. विठ्ठल 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 मग आता तुकोबरायांनी पुत्राला धन्यता देण्याऐवजी माता पित्याला धन्यता दिली. मी मागे जी उदाहरणे सांगितली ती कळली की नाही काय माहिती. पण मला सांगा, एखाद्या कुंभारानं जर घट बनवला तर आपण धन्यता कुंभाराला देतो. एखाद्या चित्रकारानं चित्र बनवलं, धन्यता कोणला, चित्रकाराला. मग एखादा मुलगा सज्जन असेल, हरिभक्त असेल, धन्यता कोणला, त्याच्या माता पिता. कारण की त्यांनी त्याला जागा ठेवलं, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा ठेवलं, आणि जागा ठेवण्याला कारणीभूत माता पिता आहेत. त्या माता पित्यांनी त्याला जगवलं, जागा ठेवलं, जागा ठेवण्याला कारणीभूत कोण आहे, माता पिता. आणि धन्यता दिली जाते ती कोणाला दिली जाते, माता पित्याला दिली जाते. हेच योग्य आहे. बरं तुकोबराय, या अभंगात तुम्हीच फक्त कर्ज पगार मुलाच्या माता पित्याला धन्यता दिली का हो, पुन्हा कोणी दिली आहे. तर एका ठिकाणी नामदेवरायांनी सुद्धा कर्ज पगार मुलाच्या माता पित्याला धन्यता दिली आहे. ते कुठं, तर आपण सावतोबरायचं चरित्र पाहू. करा भजन विठ्ठल. ज्यावेळेस तीर्थयात्रेच्या निमित्तानं श्री नामदेवराय, ज्ञानोबराय आणि भगवंत ज्या वेळेस तीर्थयात्रा पृथ्वीचं
परिभ्रमण करत असताना सावतोबरायाच्या मायापाशी आले. मग देवाला वाटलं की आपल्या सावतोबरायाची काय ख्याती आहे ही या दोघांना दाखवावी, म्हणजे माझ्या सावतोबरायाचा काय अधिकार आहे हे या दोघांना दाखवावा. मग देव म्हणाले, ज्ञाना आणि नामा, मला खूप तहान लागली आहे. हा हिरवागार मळा दिसतोय, मी याच्यातून पाणी पिऊन येतो. देव गेले, ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी, मळीया भितरी देव गेले. देव गेले आणि भाजीच्या वाप्यात बसलेले, समोर खुरप, खांद्यावर घोंगड आणि डोक्याला लाल पाकुड आणि डोळे मिटून चिंतन चाललेलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. इतक्या देवानी सावतोबरायाच्या डोक्यावर हात ठेवला. सावतोबरायांनी डोळे उघडले आणि सावतोबराय म्हणतात, देवा तुम्ही? त्यावेळेस देव म्हणतात, हो सावतोबा, पंढरपूर पासून 2 चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, मला कुठेतरी लपव. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, देवा भाजीच्या वाप्यात लपा नाही तर केळीत लपा. त्यावेळेस देव म्हणाले, जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, भाजीच्या वाप्यात लपा. देव म्हणले, जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, का? त्यावेळेस देव म्हणाले, एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे. ज्ञान दाखवत आणि नाम आकळत. सावता महाराजांनी समोर पडलेलं खुरप घेतलं आणि आपलं हृदय चिरलं आणि हृदयात देवाला साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. धन्य दाती माता, धन्य दाती माता, धन्य दाती माता, धन्य दाता पिता, धन्य दाती माता, 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 धन्य दाता पिता, धन्य दाती माता, धन्य दाती माता, धन्य दाती माता, धन्य दाता पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर, सावता सागर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर, सावता सागर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर, सावता सागर, सावता सागर प्रेमाचे आगर. आपलं हृदय चिरलं आणि हृदयात देवाला सामावलं, कोंबडी पांघरून घेतली. काही थोडा पितांबर बाहेर राहिला. एवढ्यात नामदेवराय आणि ज्ञानोबराय आले. त्यावेळेस नामदेवराय विचारतात, इथं कोणी नवीन व्यक्ती आले होते का? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, कशाला विचारता नामदेवा, हा काय इथं ओळखीचा पितांबर दिसतोय. दाखवला ज्ञानानं, ज्ञान दाखवत नाम पकडत. नामदेवरायांनी तो पितांबर हाताला गुंडाळला आणि देव बाहेर काढला. आणि देव बाहेर काढल्यावर नामदेवरायांचे उद्गार आहेत, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायेपेक्षा ब्रह्म व्यापक आणि ब्रह्म ज्याच्या हृदयात सामावला गेला तो केवढा व्यापक. पण नाही देवा, हा
भक्ताच्या मातेच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला. ते केवढे व्यापक धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. त्याची माता, धन्य धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. महाराजांनी मगाशीच प्रमाण दिलं. बरं या अभंगात जगद्गुरु तुकोबराय तुम्ही कर्तव्यकार मुलाच्या माता पिताला धन्यता दिली, नामदेवरायांनी सुद्धा दिली. बरं पुन्हा कोणी दिली आहे का? तर एका ठिकाणी जगाची आई असणारी रुक्मिणी माता, तिनं सुद्धा एका ठिकाणी पगार मुलाच्या माता पिताला दिली आहे. ते कुठं? तर आपण ज्ञानोबरायांच्या चरित्रात पाहू. करा भजन विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तू म्हणता महाराज आम्ही एवढं जोकर पाहून विनोदासाठी आलो, तुम्ही विनोद सांगाय ना. तर महाराज आज माऊली ज्ञानोबराय समोर सेवा असल्यामुळं आज विनोद सांगणार नाही. पुन्हा कधी योग आला तर आपण पुन्हा विनोद पाहू. करा भजन विठ्ठल ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देतात त्यावेळेस पांडुरंग परमात्मा ढसा ढसा रडू लागले. नामदेवराय तर नामा हो जाते खेदक्षिण ज्ञानदेवा कारणे. नामदेवराई रडू लागले. निवृत्तीनाथांचे तर अभंगच आहेत. बांधल्या पेंडीचा सुटला ते आळा, बांधल्या पेंडीचा सुटला ते आळा, रणरान माळा बांधल्या, रणरान माळा बांधल्या, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. निवृत्तीनाथ म्हणतात देवा एखाद्या पेंडीचा बांधलेला आळा सुटावा, तसा आमच्या या भावंडाच्या पेंडीचा आळा होता आणि आज तो सुटल्यामुळे एखाद्या पेंडीचा बांधलेला आळा असावा. त्या पेंडीचं गवत जसं रानो माळ पांगत तसा आमच्या या भावंडाच्या पेंडीचा आळा होता आणि आज तो सुटल्यामुळे त्या काड्या रानोमाळ पांगणार आहेत. काही त्र्यंबकेश्वर, काही आदिलाबाद, काही सासवड, काही आळंदी. याचं उत्तर असं आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाताना निवृत्तीनाथ म्हणतात देवा ज्यावेळेस माझे माता पिता देहांचं प्रायचित्त घ्यायला जाऊ लागले देवा त्यावेळेस मला एवढं दुःख झालं नाही रे देवा. पण आज माझे माऊली ज्ञानोबराय समाधीला जाताय तर त्याहीपेक्षा जास्त दुःख मला आज होते रे देवा. निवृत्तीनाथही रडतात, नामदेवराही रडू लागले आणि सर्व संत मंडळीमध्ये तर आकार उडाला होता. सर्वचे सर्वजण म्हणू लागले आता ऐसे पुन्हा होण्याची नाही, आता भक्त पुन्हा होणार नाही. सर्वचे सर्वजण रडू लागले, सर्वचे सर्वजण म्हणू लागले, सर्व संत मंडळी रडू लागले. लावी ती पदर डोळे आधी, लावी ती पदर डोळे आसे लाविते पदर, डोळे आसे लाविते पदर. नाम म्हणे संत काचा विसरे,
नाम मनसा नामा मने संत कासा विससारी लाविती पदर डोळी सर्वजण रडू लागले. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा आज पर्यंत तुमचे इतके भक्ती पाहिले पण तुम्ही रडले कुणासाठीच नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात, ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानोबराय म्हणजे अनाथाचा ज्ञात आहे. ज्ञानोबराय म्हणजे सर्वांचा आत्मा आहे. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. आता आपली अनाथाची माय हरवली म्हणजे आपला पालनकर्ता हरवला. आता आपलं ज्ञान सुद्धा हरवलं. या दुःखापायी सर्व संत मंडळी रडत होती. पण यात काय नव, जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा ढसा ढसा रडू लागला. रुक्मिणीशी त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा अहो देवा आजपर्यंत इतके तुमचे भक्त पाहिले, तुम्ही ज्यांच्यासाठी कृपणी केली, असे सावतोबा ज्यांना मडके घडवू लागले, असे संत गुरोबा अहो ज्यांच्यासाठी स्वतःला खांबाला बांधून घेतलं, संत सखूबाई अहो ज्यांना गवऱ्या वेचू लागल्या, त्या संत जनाबाई अहो ज्यांच्या पत्नीचं बाळात पण देवानं केलं, ते संत चोखोबा. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा प्रत्येक भक्तासाठी वेगवेगळी लीला केली पण रडले कुणासाठीच नाही. पण आज का रडताय? त्यावेळेस देव म्हणतात, रुक्मिणी ज्ञानोबा म्हणजे माझा आत्मा आहे. कारण की नामदेव रायांना सांगत असताना स्वतः भगवंत म्हणतात, देव म्हणे नामा पाये ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही जुदा, ज्ञानदेव आत्मा माझा. अहो देव म्हणतात, रुक्मिणी ज्ञानोबा म्हणजे माझा आत्मा आहे आणि माणसानं स्वतःसाठी कधीतरी रडावं म्हणून मी आज रडतोय. माझ्या माऊली ज्ञानोबा रायाला या समाजानं किती त्रास दिला तरी माझे माऊली ज्ञानोबा राय या समाजासाठी काय मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर मिरती वाढो. हे वर्णन ऐकतात रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आलं. रुक्मिणी माता पुन्हा रडायला लागल्या. त्यावेळेस ब्रह्मांड चालक जगाचा बाप देव म्हणतात, रुक्मिणी मी माझ्या भक्तासाठी रडतोय. संत मांदियाळी संतांसाठी रडतात पण तू का रडतेस? त्यावेळेस रुक्मिणी मातेनं दिलेले उत्तर खूप गोड आहे. रुक्मिणी माता म्हणते, देवा देवा मी देवाची बायको असून सुद्धा, जगाची माय असून सुद्धा मी एवढी भाग्यवान नाही की माझ्या पोटी असं ज्ञान जन्माला यावं. ती रुक्मिणी माता किती भाग्यवान असेल की तिच्या पोटी
ज्ञानोबाचा जन्म झाला. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. एकदा सर्वांनी हातावरती घ्या. सर्वांनी मागचे सर्वांनी हातावरती घ्या. प्रेमानं भजन करा. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार बरं महाराज, ज्या घरात सात्विक आणि सदाचारी मुलं जन्माला येतात त्यांचा हर्ष किंवा आनंद देवाला वाटतो. ते नेमकं करतात काय ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भाग